श्री स्वामी समर्थ. नवीन मराठी हिंदू वर्ष जे आहे तर ते गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होत असते आणि यंदा गुढीपाडवा जो आहे तर तो रविवारी 30 मार्चला आलेला आहे. गुढीपाडव्याचा दिवस जो आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असतो. संपूर्ण दिवस हा शुभ असतो. त्यामुळे या दिवशी शुभ मुहूर्तावरती अनेक गोष्टी केल्या जातात. या दिवशी खास असा शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते. आपल्याला ज्या काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, शुभ गोष्टी करायच्या आहेत, तर त्या दिवसभरामध्ये आपण कधीही करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी बरेच लोक सोन्याची खरेदी करतात. कोणी वाहन खरेदी करत असते, कोणी घर खरेदी करत असते. मोठमोठे आर्थिक व्यवहारसुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी केले जातात. वर्षभर अक्षरशः लोक या दिवसाची वाट पाहतात आणि या दिवशी खास करून या गोष्टींची खरेदी जी आहे तर ती केली जाते. आता सोन्याची खरेदी करणे हे प्रत्येकाला परवडणारे नाही. सोन्याचे दर जे आहेत तर ते आकाशाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना तर सोने खरेदी करणे शक्यच होणार नाही. त्यामुळे आपण या दिवशी सोन्याहून मौल्यवान अशा काही अनमोल ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा खरेदी करून घरी आणू शकतो, ज्याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होत असते. अगदी 5 रुपयाची वस्तू जी आहे तर तीसुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो. आणि ही वस्तू कोणती तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुढीपाडव्याचा दिवस जो आहे तर याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते. तसेच भगवान शिवशंकर आणि माता पार्वती तर यांचा विवाहसुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी ठरला होता. तर असे सुद्धा सांगितले जाते. तर असे महत्त्व जे आहे तर ते या दिवसाला आहे. घरोघरी या दिवशी गुढी जी आहे तर ती उभारली जाते. आता आपण या दिवशी कोणती एक वस्तू जी आहे तर ती घरामध्ये आणायची आहे, अशा आपण काही 3 ते 4 अनमोल वस्तू या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापैकी आपल्याला जे शक्य होईल तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे, ज्यामुळे आपल्या घराची प्रगतीच होईल. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, गुढी वगैरे सकाळी आपण सूर्य उगवल्यानंतर उभारत असतो. तर गुढी वगैरे आपल्याला उभारून घ्यायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा आपल्याला शक्य असेल तर त्यावेळेला आपल्याला थोडेसे धने जे आहेत तर ते खरेदी करून घरी आणायचे आहेत. सकाळी जरी आपण धन्यांची खरेदी केली तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही वस्तू फक्त आपल्याला घरी घेऊन यायचं नाही, तर त्याचा आपल्याला एक प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे. प्रत्येक वस्तूचा आपण एक एक उपायसुद्धा पाहणार आहोत. आता हे धने आणल्यानंतर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. एक प्लेट घ्यायची. ती प्लेट जी आहे तर तिच्यामध्ये आपल्याला कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकू ओलं करून घ्यायचं आणि त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं. त्या स्वस्तिकमध्ये 4 बिंदू द्यायचे. दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा द्यायच्या. आणि ही प्लेट आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो किंवा जी मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते तर त्यासमोर आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला एक लाल कापड घ्यायचं आहे आणि आपण जी प्लेट ठेवलेली आहे तर त्यावरती आपल्याला हे कापड ठेवायचं आहे. म्हणजे आपण स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे तर त्यावरती हे कापड ठेवायचं आणि आपण जे धने आणलेले आहेत तर त्यातील थोडेसे धने, अगदी आपल्याला चमचाभर धने जरी त्यामध्ये ठेवले तरीसुद्धा चालतील. आणि आपल्याला हे धने त्या कापडावरती ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या धन्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात त्या धन्यांची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला ते धने त्या कापडामध्ये बांधायचे आहेत. म्हणजे आपल्याला पुरचुंडी तयार करायची आहे. उजव्या हातामध्ये पुन्हा आपल्याला ही पुरचुंडी घ्यायची आहे आणि त्यानंतर 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. यानंतर 108 वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र आपल्याला म्हणणे शक्य आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे. आणि ही पुरचुंडी आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे किंवा त्याच प्लेटमध्ये जरी आपण ही पुरचुंडी ठेवली तरी चालेल. दिवसभर आपल्याला ती पुरचुंडी तिथेच असू द्यायची आहे. संध्याकाळी जेव्हा आपण गुढी खाली घेतो म्हणजे गुढी उतरवतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही जी आपण पुरचुंडी ठेवलेली आहे तर ती आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपण धने जे आहेत तर ते या दिवशी घरी आणू शकतो. आता दुसरी कोणती वस्तू आपण या दिवशी घरी आणू शकतो तर ते म्हणजे कवडी.
कवड्या ज्या आहेत तर त्या धनदायक मानलेल्या आहेत. माता लक्ष्मीला सुद्धा कवडी अतिशय प्रिय आहे. तर पिवळी कवडी आपल्याला खरेदी करायची आहे. 5 कवड्या किंवा 7 कवड्या किंवा 11 कवड्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत. आपल्याला एक जरी कवडी खरेदी करणे शक्य झाले तरी एक करा, परंतु शक्यतो 5, 7, 11 तर या संख्येमध्ये कवड्या खरेदी कराव्यात. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर घरी त्या कवड्या आणायच्या. देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळांवरती आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून ठेवायच्या आहेत. आणि या कवड्यांना हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. तसेच फूल अर्पण करायचं आहे. अगरबत्तीने ओवाळायचं आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशी या कवड्यांची सुद्धा पूजा करायची आहे. आणि संध्याकाळी आपल्याला एका लाल कापडामध्ये बांधून ह्या कवड्या, आपला जर व्यवसाय असेल, आपले जर दुकान असेल तर त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. किंवा घरामध्ये आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो किंवा तिजोरी असेल तर त्यामध्ये ह्या कवड्या ठेवायच्या आहेत. एक कवडी जरी आपण लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये ठेवली, पॉकेटमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल. याचप्रमाणे माता अन्नपूर्णेची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला या दिवशी तांदूळ खरेदी करायचे आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे तर माता अन्नपूर्णेला आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत. आणि संपूर्ण चैत्र महिना जर आपण माता अन्नपूर्णेला दररोज तांदूळ अर्पण केले तर आपल्यावरती माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो. आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्यामुळे आपण या दिवशी तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा खरेदी करू शकतो. याचप्रमाणे जरी आपल्याला सोन्याची खरेदी करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपल्याला जर शक्य असेल तर चांदीचा एक शिक्का जो आहे तर तो खरेदी करायचा आहे. तो शिक्का घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून या शिक्क्याला सर्वप्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे. पाण्याचा, पंचामृताचा, पुन्हा पाण्याचा तर असा अभिषेक करायचा आहे. पंचामृत नसेल तर फक्त पाण्याचा अभिषेक करायचा आहे. आणि माता लक्ष्मीसमोर एक लाल रंगाचं वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे. छोटासा लाल रंगाचा कापडा जरी आपण ठेवला तरी चालेल आणि त्यावरती हा शिक्का ठेवायचा आहे. या चांदीच्या शिक्क्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अगरबत्ती, धुपाने ओवाळायचं आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. आणि हा शिक्का असाच राहू द्यायचा. आणि जेव्हा आपण रात्री झोपणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर या लाल कापडामध्ये तो शिक्का बांधायचा. आणि आपल्या घरातला जो तांदळाचा डबा आहे तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला हा शिक्का त्या कापडासह ठेवायचा आहे. या तांदळाच्या डब्यातील तांदूळ आपण वापरू शकतो. आणि प्रत्येक पौर्णिमेला आपण काय करायचं आहे तर हा तांदळाच्या डब्यातून शिक्का काढायचा, त्या कापडासह तसाच काढायचा जी आपण पुरचुंडी बांधलेली आहे. आणि माता लक्ष्मी समोर ठेवून त्याची आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून अगरबत्तीने ओवाळून नैवेद्य दाखवून पूजा करायची आहे. तर असं आपण प्रत्येक पौर्णिमेला करू शकतो. आणि असा शिक्का आपण तांदळाच्या डब्यामध्ये कायमस्वरूपी ठेवू शकतो किंवा वर्षभर ठेवू शकतो. आता ह्या तांदळाच्या डब्यातील तांदूळ जेव्हा संपतील, कारण आपण ह्या डब्यातील तांदूळ वापरू शकतो, त्यामुळे तांदूळ जेव्हा संपतील तेव्हा पुन्हा एकदा माता लक्ष्मीसमोर आपल्याला हा शिक्का ठेवायचा आहे, त्याची पूजा करायची आहे. आणि त्या डब्यामध्ये तांदूळ भरायचे आणि पुन्हा आपल्याला झोपण्या अगोदर त्या डब्यामध्ये हा शिक्का ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे चांदीचा शिक्का जो आहे तर तो सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो. तसेच आपण या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून आपल्या घरामध्ये त्याची स्थापना करू शकतो. गजलक्ष्मी खरेदी करू शकतो. कासव खरेदी करू शकतो. तर अशा ज्या आपल्या देवघरामध्ये उपयोगी वस्तू आहेत तर त्यांची खरेदी करून देवघरामध्ये त्यांची स्थापना सुद्धा या दिवशी करू शकतो.